श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मंडळी, आज महाशिवरात्री. आज सकाळीच लवकर उठून देवपूजा आवरून घेतली. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान शिवाची उपासना करण्यासाठी साजरा केला जातो. सकाळीच ही माझी बच्चे कंपनी देवळात जाण्यासाठी आवरून तयार झाली होती. आईसुद्धा सकाळी पांढरी साडी घालून तयार झाल्या होत्या. सकाळी सगळी बसून चहा घेतला आणि यात्रेत बांगड्या घालायला दरवर्षी बांगड्या येतात. आईंना म्हटलं, घाला बांगड्या. यात्रेत कसं सजून सवरून राहिलं पाहिजे. 4 गावचे पाहुणे येतात, त्यामुळं बांगड्या हातात असल्या की छान दिसतं. मग सगळे आवरून निघालो आम्ही देवळात महादेवाचं दर्शन घ्यायला. गावात गल्ल्या लहान आहेत म्हणून गर्दी होती, मग जायला लागतं फिरून. हे आमच्या गावाचं महादेव मंदिर. बऱ्याच ठिकाणी महाशिवरात्रीचा योग साधून गावात यात्रा भरतात. महादेवाच्या मंदिरात जो नंदी असतो त्या नंदीच्या शिंगामधून शिवपिंडीचं दर्शन घ्यावं. उजव्या हातांची तर्जनी आणि अंगठा नंदीच्या 2 शिंगावर ठेवून शिवपिंडी पाहावी. नंदीची पूजा झाली होती, पण शिवपिंडीची पूजा अजून झाली नव्हती. आमच्या गावात 2 शिवपिंडीचं महादेव मंदिर आहे. तिथं दर्शन घेऊन आम्ही निघालो आमच्या ग्रामदैवत मल्कारसिद्ध मंदिरकडे. या मल्कारसिद्ध देवाचीच यात्रा गावात भरते. देवाकडे जाताना अशी लाईटिंग केली आहे. रात्री इथे खूप सुंदर दृश्य बघायला मिळतं. मल्कारसिद्धाचं दर्शन घेतलं आणि तिथून आलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरात. आता सध्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, पण आधी मंदिर होतं, परत आता चांगल्या पद्धतीने तयार होत आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती इतकी सुंदर आहे ना, की त्या मूर्तीकडे पाहतच राहावेसे वाटते. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीपुढे संत गोरा कुंभारांची मूर्ती इथे आहे. इथे दर्शन झालं, मग दर्शन घेऊन निघालो आम्ही घरी. घरी आल्यावर गल्लीत आली होती कडक लक्ष्मी. आता हे चित्र पाहणं खूप दुर्मिळ झाले. लहानपणी यांना घाबरून आम्ही पळत सुटायचो. आता हे वर्षातून एकदाच गावात येतात. देवीची ओटी भरून दक्षिणा ठेवली आणि गावात यात्रेनिमित्त पाहुणे आले होते. ते आम्हाला घरी भेटायला आले. खूप लांबचे आहेत बरं का. घटप्रभा, गडहिंग्लज, मालगाव इथून ते आमच्याच गल्लीत पाहुण्यांकडे आले होते. या सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. थोडा वेळ बोलल्यावरही खूप जुने संबंध असल्यासारखे वाटले. मग ते गेल्यावर फराळासाठी शाबू केला आणि सगळ्यांनी मिळून तो खाल्ला. आई दुकानात होत्या, त्या म्हणाल्या, तुम्ही खाऊन घ्या, मी आल्यावर खाते. चला तर मंडळी, महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.